नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी तर ऐकायला सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक केलं की दर आठवड्याला मी नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. येत्या 20 जूनला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होतील. म्हणून ह्या निमित्ताने ह्या वेळेला मी तुम्हाला एक शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे शिवाजी महाराज आणि भीमा लोहार. पुणे हे गाव खरं तर शहर हे आत्ता शहर झालंय, पण पूर्वी ते अतिशय छोटंसं गाव होतं. मुठा नदीच्या काठी वसलेलं ते छोटं गाव, त्याचं नाव होतं पुनवडी. या गावाभोवती खूप घनदाट जंगल होतं आणि मुठा नदीच्या पलीकडे सुद्धा घनदाट जंगल होतं. ते जंगल तर कित्येक वर्ष होतं, त्यामुळे तिथे राहणाऱ्या महाराजांना जंगली महाराज म्हणत हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यावरूनच आत्ता सुद्धा तो जंगली महाराज रोड आहे. इतकं ते घनदाट जंगल. या पुनवडी गावाभोवती ह्या दाट जंगलामध्ये कितीतरी हिंस्त्र पशु होते. त्याच्यामध्ये सगळ्यात धोका जास्त होता तो म्हणजे कोल्ह्यांच्या टोळ्यांचा. हे जे कळप होते ते पुनवडी गाव आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांमधल्या प्राण्यांवर, पाळीव प्राण्यांवर, कोंबड्या, बकऱ्या, गायी, गुरं आणि कधी कधी तर माणसांवर सुद्धा हल्ले करत होते. ह्या गोष्टीचा त्रास जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानावर गेला तेव्हा शिवाजी महाराजांनी एक दवंडी पेटवायला सांगितली. ती म्हणजे जो कोणी कोल्ह्याची शेपूट मला आणून देईल त्याला सुवर्णाच्या 10 मोहरा बक्षीस मिळतील. ह्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी आणि पुनवडी गाव हे मुख्य शहर करण्याचा मनसुबा शिवाजी महाराजांचा होता, म्हणूनच त्यांनी अशी दवंडी पेटवली होती. या पुनवडी गावामध्ये एक लोहार राहत होता, त्याचं नाव भीमा. भीमा तसा गरीबच होता. अशी लोहारकी ह्या छोट्याशा गावात कितीशी चालणार? असे तवे, चिमटे आणि शेतीची अवजारं अशी कितीशी केली जाणार? त्यामुळे त्याची परिस्थिती जरा बेताचीच होती. त्याच्या घरी त्याचे आई वडील, त्याची 2 मुलं आणि बायको राहत होती. हातातोंडाची गाठ कशी घालायची ह्याचा भीमाला नेहमी प्रश्न पडलेला असे. आणि तो ही दवंडी ऐकतो आणि तो ठरवतो की आपण कोल्ह्याची शेपूट शिवाजी महाराजांना सादर करायची आणि 10 सुवर्णाच्या मोहरा घेऊन यायच्या, म्हणजे आपली परिस्थिती सुधरेल. आपला हा मनसुबा तो आपल्या बायकोला बोलून दाखवतो. बायको जरा घाबरतेच. कोल्ह्याच्या टोळीशी लढणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण भीमाने मात्र ठरवलेलं असतं, काही झालं तरी कोल्ह्याची शेपूट मी शिवाजी महाराजांना नेऊन देणार. तो तयारीला लागतो. तो एक भाला तयार करतो, एक मोठा सुरा तयार करतो आणि एक ढाल तयार करतो. सगळं तयार झाल्यानंतर तो जंगलामध्ये एका रात्री दबा धरून बसतो. नदीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला किंवा पाऊल वाटेला आपण म्हणूया, त्या पाऊल वाटेला कोल्ह्याची टोळी जात असते. ती पाहिल्याबरोबर झाडावरनं सर 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 भीमा खाली उतरतो आणि कोल्हे त्याला बघतात. कोल्हे त्याला पाहिल्याबरोबर कोल्हे त्याच्यावर हल्ला करतात. तेव्हा भीमा पहिल्यांदा थोडा घाबरतो आणि मग नंतर तो लढायला सुरुवात करतो. सगळ्या बाजूंनी कोल्ह्यांनी त्याला घेरलेलं असतं. भीमा भालाही चालवत असतो, ढालेनी स्वतःचं संरक्षणही करत असतो आणि तेवढ्यात एका कोल्ह्याच्या पोटामध्ये तो भाला खूप असतो. तो कोल्हा जेव्हा जोर जोरात ओरडतो त्यावेळेला घाबरून बाकीचे कोल्हे पळून जातात. पण तोपर्यंत भीमा बराच जखमी झालेला असतो. भीमा त्या कोल्ह्याची शेपूट कापून घेतो, आपल्या जवळच्या फडक्यामध्ये बांधून कमरेला बांधतो आणि घरी येतो. बायको बघते भीमा खूपच जखमी झालेला आहे. ती त्याच्या सगळ्या जखमा धुते, त्याला तेल लावते, पण भीमाला या गोष्टीचं भानच नसतं. त्याच्या डोक्यात एकच असतं की शेपूट घ्यायची आणि उद्या गडाकडे जायला निघायचं. तसं तो बायकोलाही सांगतो. सकाळी उठून बायको त्याच्यासाठी भाकरी आणि चटणी करून देते. चटणी भाकरीचं गाठोडं घेऊन भीमा गडाकडे चालायला सुरुवात करतो. चालता चालता कधी चालत कधी बैलगाडी असं करत करत दुसऱ्या दिवशी दुपारी भीमा गडावर जाऊन पोचतो. गडाच्या दाराशी येतो आणि
दारावरचा पहारेकरी भीमाला अडवतो. ए, कुठे चाललास? भीमा म्हणतो, महाराजांना मी कोल्ह्याची शेपूट सादर करायला आलोय. पहारेकरी म्हणतो, थांब जरा इथे, महाराज गडावर नाही आहेत, ते खाली गावात फेरफटका मारायला गेलेत. भीमा दारापाशीच उभा राहतो आणि थोड्याच वेळात घोड्यावरनं शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरचे सरदार येतात. शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांची सहजच भीमाकडे नजर जाते. 2च मिनिटात शिवाजी महाराज त्याला निरखतात आणि गडाच्या आत निघून जातात. दरबारात गेल्यानंतर लगेचच ते सरदारांना सांगतात, जो कोण दारात माणूस उभा होता ना त्याला ताबडतोब आत बोलवून घ्या. भीमाला आत बोलवलं जातं. महाराज आस्थेने चौकशी करतात, कोण तू, कुठून आलास, कशाला आलास, एवढा जखमी कसा काय झालायस? भीमा सगळी हकीकत सांगतो. शिवाजी महाराजांना वाईट वाटतं. ते म्हणतात, ठीक आहे. तो बरोबर आणलेली शेपूट शिवाजी महाराजांसमोर ठेवतो. शिवाजी महाराज म्हणतात, पहिल्यांदा एक काम करा, या भीमाला राजवैद्यांकडे घेऊन जा, त्याच्या जखमांवर उपचार करा, त्याला नीट जेवू घाला, त्याला चांगले कपडे घाला आणि मग संध्याकाळच्या दरबारात त्याला घेऊन या. भीमाला घेऊन जातात. राजवैद्य त्याच्या सगळ्या जखमांवर उपचार करतात, त्याला जेवायला घालतात, त्याला चांगले कपडे देतात. त्याची विश्रांती झाल्यानंतर संध्याकाळी भीमा दरबारात येऊन हजर होतो. शिवाजी महाराज त्याचं कौतुक करून त्याला 10 सुवर्णाच्या मोहरा देतात आणि वरती एक तलवारही बक्षीस देतात. ती तलवार आनंदाने भीमा हातात घेऊन बघतो. थोडा वेळ बघतो आणि त्याचा चेहरा एकदम खरकून उतरतो. उतरल्यावर शिवाजी महाराज म्हणतात, का रे, का चेहरा उतरला, काय झालं? तो म्हणतो, महाराज, ही तलवार काही चांगली नाही. असं म्हणल्यावर आजूबाजूच्या सरदारांना राग येतो. अरे, शिवाजी महाराजांनी एवढी भेट दिलेली वस्तू आणि त्याच्यामध्ये खोट काढणारा हा कोण आला? काही जणांचे तर तलवारीकडेच हात जातात. शिवाजी महाराज सगळ्यांना शांत करतात आणि म्हणतात, का रे बाबा, का वाटतंय तुला ही तलवार चांगली नाही? तो म्हणतो, महाराज, या लोखंडामध्ये भेसळ आहे. 2 मुंडकी नाही उडवली की तुटणार ही तलवार. शिवाजी महाराज म्हणतात, असं? मग ते स्वतःच्या कमरेची तलवार काढतात आणि भीमा समोर जातात आणि म्हणतात, ही तलवार कशी आहे सांग? भीमा तलवार न्याहाळतो आणि म्हणतो, महाराज, ही उत्तम तलवार आहे. 100 मुंडकी तोडली ना तरी याची धार जाणार नाही. शिवाजी महाराज आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, कसं काय ओळखलंस तू? तो म्हणतो, जातीचा लोहार आहे मी. बाप जाद्यापासून चाललाय आमचा हा धंदा. लोखंड पाहिलं की ओळखतो यात भेसळ आहे का नाही. शिवाजी महाराज म्हणतात, बर, मग आमच्यासाठी काम करशील? भीमा हात जोडतो. बोला महाराज. महाराज म्हणतात, आपल्या मावळ्यांसाठी तू शस्त्र बनवशील? तुला जे काय लागेल, लोखंड, मनुष्यबळ, ते आम्ही पुरवतो. पण तुला गडावरच राहावं लागेल, तुझ्या कुटुंबासहित. पगारही मिळेल आणि राहायची सोय होईल. अहो, काय विचारता, इतका आनंद झाला भीमाला. डोळ्यातून आनंद अश्रू. किती वेळा शिवाजी महाराजांना मुजरा करू असं त्याला होऊन गेलं. त्यांनी ताबडतोब मुजरा केला आणि म्हणाला, मी आत्ता घेऊन येतो माझ्या कुटुंबाला. आणि भीमाची गडावरच शस्त्र तयार करण्यासाठी त्यांनी नियुक्ती केली. असे होते आपले शिवाजी महाराज. गुणग्राहक. कोणत्या माणसाच्या, कोणत्या कलेचा, कोणत्या गुणाचा आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी कसा उपयोग करायचा हे शिवाजी महाराजांना चांगलं माहीत होतं. म्हणूनच त्यांना काय म्हणतात, जाणता राजा. आणि ह्या वेळेला शिवाजी महाराजांचं वय किती होतं? फक्त 15 वर्ष. इतकं लहान वय असून सुद्धा इतके ते जाणकार होते आणि खरोखरच म्हणूनच ते होते जाणता राजा.